नमस्कार. विज्ञानयात्री कार्ल बॉश यांचे जीवनचरित्र आणि त्यांचे वैज्ञानिक योगदान या संदर्भात आपल्याशी संवाद साधण्याचा हा एक प्रयत्न आहे. अशा महत्त्वपूर्ण विषयासाठी कृपया चॅनलला सबस्क्राईब करा. आपली मते आणि सूचना कमेंट बॉक्समध्ये लिहा. विज्ञानयात्री कार्ल बॉश हे जर्मनी देशाचे रसायनशास्त्रज्ञ, अभियंता आणि सन 1931 सालच्या रसायनशास्त्र शाखेच्या नोबेल पुरस्काराचे मानकरी. उच्च दाब यावर उत्प्रेरकपणे हायड्रोजन आणि नायट्रोजन या घटकापासून अमोनियाचे संश्लेषण करण्यासाठी फ्रिट्झ हॅबर यांची प्रयोगशाळेतील प्रक्रिया औद्योगिक स्तरावर स्थानांतरित करण्यात कार्ल बॉश यशस्वी झाले. विज्ञानातील या उपयोजित संशोधन कार्यासाठी कार्ल बॉश आणि फ्रिट्झ हॅबर यांना सन 1931 सालचा रसायनशास्त्र शाखेचा नोबेल पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. फ्रिट्झ हॅबर हे प्रसिद्ध जर्मन रसायनशास्त्रज्ञ होते, ज्यांना सन 1918 रसायनशास्त्रातील नोबेल पारितोषिक मिळाले. त्यांनी नायट्रोजन आणि हायड्रोजन वायूपासून अमोनिया तयार करण्याची औद्योगिक पद्धत शोधून काढली. या शोधामुळे मोठ्या प्रमाणावर खतांचे उत्पादन शक्य झाले, ज्यामुळे जगभरातील अन्नधान्य उत्पादन क्रांती घडली. पहिल्या महायुद्धामध्ये त्यांनी क्लोरीन आणि इतर विषारी वायू विकसित केले व त्यांचा युद्धासाठी शस्त्र म्हणून वापर केला. यामुळे त्यांना रासायनिक युद्धाचे जनक असेही म्हटले जाते. त्यांच्या एका म्हणजे नायट्रोजन आणि हायड्रोजन वायूपासून अमोनिया तयार करण्याची औद्योगिक पद्धत या शोधामुळे करोडो लोकांना अन्न मिळाले. तर दुसऱ्या म्हणजे क्लोरीन आणि इतर विषारी वायू या शोधामुळे युद्धादरम्यान लाखो लोकांचा मृत्यू झाला. म्हणूनच त्यांना इतिहासात एक अत्यंत वादग्रस्त वैज्ञानिक म्हणून ओळखले जाते. फ्रिट्झ हॅबर आणि कार्ल बॉश यांनी खते आणि स्फोटक यांच्या मोठ्या प्रमाणातील संश्लेषणासाठी महत्त्वाची असलेली हॅबर बॉश प्रक्रिया विकसित केली. असा अंदाज आहे की वार्षिक जागतिक अन्न उत्पादनापैकी 1/3 अमोनिया हॅबर बॉश प्रक्रियेतून वापरला जातो. हे जगातील जवळपास निम्म्या लोकसंख्येला आधार देते. हॅबर बॉश प्रक्रिया या प्रक्रियेत वायुरूपातील नायट्रोजन आणि हायड्रोजन एकाच 3 या प्रमाणात मिसळतात आणि हे मिश्रण उच्च तापमान व दाबाखाली राखले जाते. लोह आधारित उत्प्रेरकाच्या सानिध्यात नायट्रोजन आणि हायड्रोजन रेणूमधील बंध तुटून एक नायट्रोजन आणि 3 हायड्रोजन असलेला अमोनिया NH3 रेणू तयार होतो. या उष्मादायी एक्झोथर्मिक अभिक्रियेतून तयार होणारा अमोनिया वायू कमी तापमानाला आणून द्रवरूप गोळा केला जातो. आकृती दाखवल्याप्रमाणे हॅबर बॉश प्रक्रियेतील मुख्य रासायनिक अभिक्रिया ही अभिक्रिया व्युत्क्रमी म्हणजे रिव्हर्सिबल आहे, परंतु योग्य तापमान, दाब आणि उत्प्रेरक या 3 घटकांच्या सानिध्यात अभिक्रियेचा समतोल इक्विलिब्रियम उजवीकडे म्हणजेच अमोनिया निर्मितीकडे झुकतो. जास्तीत जास्त अमोनिया निर्मितीसाठी या घटकांची विशिष्टता पाळणे अत्यंत महत्त्वाचे आहे. कमी वेळात जास्त अमोनिया बनवण्याच्या हॅबर बॉश प्रक्रियेच्या लक्षणीय यशाचे श्रेय हे मुख्यतः उत्प्रेरकाकडे जाते. हा उत्प्रेरक कणरूपी लोहाच्या स्वरूपात असतो. या लोहकणांच्या पृष्ठभागावरच हॅबर बॉश प्रक्रियेतील मुख्य रासायनिक अभिक्रिया घडते. ही रासायनिक अभिक्रिया आणखी सुलभ होण्यासाठी ॲल्युमिनियम ऑक्साईड, कॅल्शियम ऑक्साईड असे प्रमोटर लोहकण निर्मिती दरम्यान शुद्ध लोहामध्ये मिसळतात. सध्या हॅबर बॉश प्रक्रियेमार्फत जगभरात सुमारे 2 लाख टन अमोनियाचे वार्षिक उत्पन्न होते, ज्यांचा मुख्य उपयोग रासायनिक खत निर्मितीमध्ये होतो. उरलेला अमोनिया वस्त्रोद्योगात तसेच कीटकनाशके, स्फोटके, रंग इत्यादीच्या निर्मितीमध्ये वापरतात. जितके हॅबर बॉश प्रक्रिया उपयुक्त आहे तितकीच ती ऊर्जा आणि संसाधन भक्षकही आहे. जगभरातले एकूण नैसर्गिक वायू वापराचा 3 ते 5% एकूण ऊर्जा वापराचा 1 ते 2% तसेच एकूण कार्बन उत्सर्जनाचा 1% भाग हॅबर बॉश प्रक्रियेचा आहे. या प्रक्रियेची कार्बन पदचिन्हे, कार्बन फूटप्रिंट आणि प्रक्रियेदरम्यान होणारा ऊर्जेचा अपव्यय घटविण्यासाठी जागतिक पातळीवर प्रयत्न सुरू आहेत. सध्या विकसित होत असलेल्या नवनवीन विद्युत, रासायनिक, इलेक्ट्रोकेमिकल आणि जैव रासायनिक, बायोकेमिकल प्रक्रिया येत्या काही दशकात हॅबर बॉश प्रक्रियेला किंवा विक्रियेला शाश्वत पर्याय ठरू शकतील.
कार्ल बॉश यांचा जन्म दिनांक 27 ऑगस्ट 1874 रोजी जर्मनी देशातील कोलोन या शहरात झाला. स्थानिक शाळेत त्यांचे शालेय शिक्षण पूर्ण झाले. कोनिलिग्लिच टेक्निशे हायस्कूल, बर्लिनचे तांत्रिक विद्यापीठ येथे त्यांचे पदवी शिक्षण पूर्ण झाले. लिप्झिग विद्यापीठ येथे त्यांचे पदव्युत्तर पदवी शिक्षण पूर्ण झाले. जोहान्स विस्लीसेनस यांच्या मार्गदर्शनाखाली कार्ल बॉश यांनी लिप्झिग विद्यापीठ येथे सेंद्रिय रसायनशास्त्र विषयातील संशोधन पदवी PhD शिक्षण पूर्ण केले. सन 1899 कार्ल बॉश यांनी बेडन ॲनिलीन सोडा फॅक्टरी BASF या युरोपातील बहुराष्ट्रीय कंपनीमध्ये प्रवेश स्तरावर नोकरी स्वीकारली. सन 1909 ते सन 1913 या कालावधीत कार्ल बॉश यांनी फ्रिट्झ हॅबर यांच्या टेबल टॉपच्या प्रात्यक्षिकात बदल करून उच्च दाब हाय प्रेशर या वैज्ञानिक तत्त्वांच्या उपयोजनेतून कृत्रिम किंवा सिंथेटिक नायट्रेट तयार करण्यासाठी हॅबर बॉश प्रक्रियेचे नियोजन निश्चित केले. सिंथेटिक नायट्रेटच्या मोठ्या प्रमाणात औद्योगिक उत्पादन सक्षम करून प्रक्रियेचा विस्तार करणे हे त्यांच्या प्राथमिक योगदान होते. हे करण्यासाठी कार्ल बॉश यांना एक औद्योगिक प्रकल्प नियोजित आणि काही उपकरणे ही उच्च वायू दाब आणि उच्च तापमान प्रभावीपणे कार्य करणारे आवश्यक होते. बेडन ॲनिलीन सोडा फॅक्टरी BASF या युरोपियन बहुराष्ट्रीय कंपनीने कार्ल बॉश यांना सर्व प्रकारचे सहकार्य दिले. ऑस्मियम आणि युरेनियम या धातू उत्प्रेरकाऐवजी इतर स्वस्त दरातील अधिक व्यावहारिक उत्प्रेरके शोधण्यासाठी कार्ल बॉश यांना फ्रिट्झ हॅबर यांनी मदत केली. बॉश यांनी मोठ्या कॉम्प्रेसर आणि सुरक्षित उच्च दाब भट्टी डिझाईन करणे यासारखे आणखी बरेच कार्य पूर्ण केले. फीडस्टॉककरिता शुद्ध हायड्रोजन वायू प्रमाणात पुरवण्याचे साधन आणि अमोनिया उत्पादन स्वच्छ करण्यासाठी त्यावर प्रक्रिया करण्यासाठी स्वस्त आणि सुरक्षित साधने यांची जुळवाजुळव केली. पहिल्या पूर्ण प्रमाणातील हॅबर बॉश प्रक्रियेचा प्रकल्प जर्मनी देशातील ओप्पाऊ येथे उभारण्यात आला. ओप्पाऊ परिसर आता लुडविग्शॅफेनचा भाग आहे. प्रक्रिया पूर्ण झाल्यावर हॅबर बॉश प्रक्रियेचा प्रकल्पाद्वारे मोठ्या प्रमाणातील अमोनियाचे संश्लेषण करता आले. हॅबर बॉश प्रक्रियेचा प्रकल्पाद्वारे अमोनियाच्या उत्पादनामुळे जगभरातील कृषी उत्पन्न वाढ झाली. मिथेनॉलद्वारे कृत्रिम किंवा सिंथेटिक इंधनाच्या उत्पादनासाठी कार्ल बॉश यांनी उच्च दाब तंत्राचा विस्तार केला. उपयोजित संशोधनातील योगदान आणि मूलभूत संशोधनाला पाठिंबा दिल्याबद्दल कार्ल बॉश यांना सन 1924 सिमेन्स रिंग पुरस्कार देण्यात आले. उच्च दाब यावर उत्प्रेरण हायड्रोजन आणि नायट्रोजन या घटकापासून अमोनियाचे संश्लेषण करण्यासाठी फ्रिट्झ हॅबर यांची प्रयोगशाळेतील प्रक्रिया औद्योगिक स्तरावर स्थानांतरित करण्यात कार्ल बॉश यशस्वी झाले. विज्ञानातील या उपयोजित संशोधन कार्यासाठी कार्ल बॉश आणि फ्रिट्झ हॅबर यांना सन 1931 सालच्या रसायनशास्त्र शाखेचा नोबेल पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. कार्ल बॉश हे प्रसिद्ध जर्मन रसायनशास्त्रज्ञ, अभियंता आणि नोबेल पारितोषिक विजेते होते. उच्च दाब औद्योगिक रसायनशास्त्र हे त्यांच्या संशोधन कार्यातील मुख्य विषय. फ्रिट्झ हॅबर यांच्यासोबत मिळून त्यांनी नायट्रोजन आणि हायड्रोजनपासून मोठ्या प्रमाणावर अमोनिया तयार करण्यासाठी औद्योगिक पद्धत हॅबर बॉश प्रक्रिया विकसित केली. या शोधामुळे शेतीसाठी आवश्यक असणारी कृत्रिम खते मोठ्या प्रमाणावर तयार करणे शक्य झाले, ज्याने जागतिक अन्न उत्पादनात आणि लोकसंख्या वाढीस मोठी मदत केली. उच्च दाब रासायनिक पद्धती विकसित केल्याबद्दल त्यांना आणि फ्रेडरिक बर्गियस यांना संयुक्तपणे 1931 सालचे रसायनशास्त्र शाखेचे नोबेल पारितोषिक मिळाले. ते एकेकाळी जगातील सर्वात मोठी रासायनिक कंपनी असणाऱ्या IG फार्बेनचे संस्थापक होते आणि BASF या कंपनीचे अध्यक्षही राहिले. दिनांक 26 एप्रिल 1940 रोजी हेडेलबर्ग येथे कार्ल बॉश यांचे निधन झाले. विज्ञानातील कार्ल बॉश यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन. स्रोत संदर्भासाठी ही यादी आहे. समाज हिताच्या एखाद्या वैज्ञानिक विषयासंदर्भात प्रबोधन करणे,
जागतिक समस्यांचे निराकरण करण्यासाठी सामाजिक इच्छा आणि संसाधने एकत्रित करणे आणि मानवतेच्या यशाचा उत्सव बळकट करणे यासाठी सुवर्ण संधी म्हणजे सामाजिक आणि वैज्ञानिक सण आणि उत्सव. अशा महत्त्वपूर्ण विषयासाठी कृपया चॅनलला सबस्क्राईब करा. आपली मते आणि सूचना कमेंट बॉक्समध्ये लिहा. विज्ञाननिष्ठा ही जीवननिष्ठा. धन्यवाद.